सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव त्याच्या बेडरूममध्ये अंकुरचा विचार करत बसलेला असतो. जेव्हा आपल्याला अंकुर झाला त्यावेळेस सिंधूने आपल्याकडून अंकुरला कसे घेतले आणि सांगितले की मी आता याचे दुपटीने लाड करणार आहे राघव, ते बाळ माझ्याकडे द्या. तेव्हा आता सिंधू कसे अंकुरचे लाडाने हट्ट पुरवायची हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि आता अंकुर झाल्यानंतर राघव आणि सिंधूचे राजश्रीने कसे औक्षण केले होते हे सर्व क्षण आता राघवच्या डोळ्यासमोर येतात. इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये असताना राघव आता सिंधूसाठी बुड्डी के बाल घेऊन आलेला असतो. बुड्डी के बाल समोर बघता सिंधू खूप खुश होते, पण तेवढ्यात विचार करत सिंधू म्हणते की अरे राघव, आज तुम्ही हे का आणलं, कारण आज तर माझा उपवास आहे. सिंधू म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना, मला हे खूप आवडतं आणि आज जर दिवसभर हे माझ्या डोळ्यासमोर असताना मला ते खावंसं नाही वाटणार का? तुम्ही याचा विचार नाही केला का राघव, असे सिंधू राघवला बोलते. सिंधू म्हणते की राघव, तुमचा ना टायमिंगच खराब आहे. राघव म्हणतो की सिंधू, असं मन मारून उपवास करणं काय चांगलं आहे का? तेव्हा आता सिंधू म्हणते की मन मारून नाही राघव, मी मनापासून उपवास धरते. राघव म्हणतो की तू मनापासून उपवास तर करते, पण कुणासाठी करतेस? तर सिंधू म्हणते की आपल्या अंकुरसाठी. तेव्हा आता राघव म्हणतो की सिरियसली अगोदर तुम्हाला सांगायचंच ना सिंधू हे. राघव म्हणतो की आपण दोघांनी मग उपवास केला असताना. राघव आता सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की तू मला जर अगोदर सांगितलं असतं तर आपण दोघांनी आपल्या मुलांसाठी हा उपवास केला असताना. आणि असे म्हणत आता राघव सिंधूकडे प्रेमाने बघू लागतो. आणि आता प्रेमाने राघव जवळ येऊ लागतात. सिंधू आता राघवला लाडाने ढकलते आणि बोट करत म्हणते, सांगितलं ना आज उपवास आहे, असे म्हणत आता हसतच सिंधू तेथून निघून जाते. तर आता लगेचच राघव हात पुढे करत सिंधू असे नाव घेतो. तर आता ते सर्व क्षण राघवच्या डोळ्यासमोर येतात. इकडे आता कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये हेडसेट लावून म्युझिक ऐकत असते. तर तेवढ्यात ऋतुजा ही कृष्णा असे ओरडत तिथे येते. तेव्हा आता सिंधूला गाणी ऐकताना बघताच आता ऋतुजा म्हणते की वा, ही महामाया इथे गाणी ऐकत बसली आणि माझी सून तिकडे किचनमध्ये राबराब राबते. पटकन आता राग येऊन पुढे येत ऋतुजा आता सिंधूचे हेडसेट काढते. सिंधू म्हणते की अरे यार, कशाला काढले हेडसेट, आपण मस्त गाणे ऐकत होतो ना. तेव्हा आता ऋतुजा सिंधूची नक्कल करत म्हणते की ए तू आपलं एक काम कर ना. तर सिंधू म्हणते की ए तू माझी नक्कल करते का? नाचतच ऋतुजा म्हणते की तू जर आपलं ऐकलं ना, आपण तुझी नक्कल नाही करणार. तेव्हा आता सिंधू म्हणते की ए काय, कसली नक्कल करतेस? ऋतुजा म्हणते की वहिनी साहेबांनी तुला पूजा करायला सांगितलंय, तुझ्या डोक्यात फिट्ट आहे ना, का गेलं तुझ्या लक्षातून? कृष्णा म्हणते की एकदा का कृष्णाने ती कमेंटमेंट जर केली ना, मग ते कुणाचं बापाचं सुद्धा ऐकत नाही. ती कमेंटमेंट ती पूर्ण करतेच. ऋतुजा म्हणते की तुला जे काम दिलंय ना ते गुपचूप पूर्ण करायचंय आणि वहिनी साहेबांनी तुला जे चॅलेंज दिलंय ना, ते फक्त चॅलेंज नाहीये, तर रत्न पारख्यांच्या कुळाचा तो एक आचार आहे. ऋतुजा म्हणते की जमेल का तुला, आणि नसलं जमल तर वहिनी साहेबांकडे जाऊन त्यांना सांगून टाक. ऋतुजा आता ॲक्टिंग करत म्हणते की तिथे रडतच जा आणि म्हण वहिनी साहेब मला नाही जमत, मला माफ करा, आणि मग परत ये. तेव्हा आता सिंधू म्हणते की या कृष्णाच्या डिक्शनरीमध्ये कुठलाही हार शब्द नाही आहे. आपण काय एकदा चॅलेंज घेतलं की मग ते पूर्ण करतोच, असे म्हणत कृष्णा आता पटकन जागेवरून उठते. पटकन आता कृष्णाने तिच्या हातात बॅट घेतलेली असते आणि आता ती बॅट उगारत कृष्णा आता ऋतुजाला मारायचा आव आणते. ऋतुजा म्हणते की मला का मारतेस? तर लगेचच कृष्णा म्हणते की त्या फडफडने जादा जर फडफड केली ना, तर मग ही अशीच बॅट तिच्या डोक्यात टाकील. ऋतुजा म्हणते की तू काय ड्रामा क्वीन आहे का? तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला ड्रामा क्वीन म्हणते का, असे म्हणत जोराने आता सिंधू ही ऋतुजाला मारण्यासाठी बॅट उगारते. तेव्हा आता ऋतुजा सिंधूची ती बॅट धरते आणि दोघींमध्ये झटापट चालू होते. तर एवढ्यात काकू बाहेरून तिथे त्या दोघींना बघते. सिंधू म्हणते की आपल्याकडे सॉलिड ताकद आहे, तुला दाखवू का आपली ताकद, असे म्हणत आता सिंधू जोराने ऋतुजाकडून बॅट ओढू लागते. तेवढ्यात तो प्रकार बघून मोठे डोळे करत काकू म्हणते की हे सर्व काय चाललंय आणि काय प्रकार आहे हा? पटकन आता काकूचे बोलणे ऐकून ऋतुजा आणि सिंधू बाजूला होतात. काकूकडे बघत सिंधू म्हणते की आला आला, अंपायर आला. तर आता पुढे येत काकू म्हणते की हे काय चाललंय तुझं, की आपण फक्त आपली ताकद तिला दाखवत होतो. तर काकू म्हणते की चल तू माझ्याबरोबर. तर खांद्यावर बॅट टाकत सिंधू म्हणते की चल. तेव्हा काकू म्हणते की ही अशी येणार आहे का तू? अगं तुला पूजा करायची ना.
इकडे आता मधू ही राघवच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा राघव म्हणतो की मधू, खरंच मी तुझं ऐकायला पाहिजे होतं, मी त्या कृष्णावरती विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे, माझं चुकलं. तेव्हा आता मधू म्हणते की राघव, अरे तुला तुझी चूक रिअलाईज झाली ना, माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. राघव म्हणतो की ती कृष्णा माझ्यासोबत एवढं खोटे बोलेल असं मला वाटलंच नव्हतं. राघव म्हणतो की अजूनही माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. अगोदर गोड बोलून तिने माझं मन जिंकलं आणि जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा तर ती चक्क पळूनच गेली. राघव म्हणतो की पण मी आता आईला काय सांगू. तर मधू म्हणते की राघव, मी तुला अगोदरच वॉर्न केलं होतं, ती कृष्णा एकदमच खोटारडी मुलगी आहे म्हणून. मी तुला सांगितलं होतं ती फक्त सिंधूसारखी दिसते, पण त्यावेळेस तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला राघव, असे मधू राघवला सांगते. मधू म्हणते की तू तर लगेचच तिच्या प्रेमात पडला. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू, तिचीच तर मी शिक्षा भोगतोय. तेव्हा आता प्रेमाने मधू राघवचा हात आपल्या हातात घेते. मधू म्हणते की हे बघ राघव, ती कृष्णा जरी तुला सोडून गेली तरी सिंधू ही सोडून गेली, पण मी तुला कधीच सोडून जाणार नाही राघव, कायम मी तुझ्या सोबत असेन. आणि आता राघव हा मधूजवळ येत म्हणतो की थँक्यू मधू, मी कधीच तुला समजून घेतलं नाही, खरंच मला माफ कर. आणि असं असून सुद्धा तू कधीच मला सोडून गेली नाहीस, असे राघव मधूला सांगतो. राघव म्हणतो की पण मधू, आता मी माझी चूक सुधारणार आहे. तेव्हा खुश होत मधू म्हणते की म्हणजे तू काय करणार आहेस राघव. तेव्हा आता प्रेमाने मधूकडे बघत राघव म्हणतो की मधू, प्लीज यू मॅरी मी. तेव्हा आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता राघव म्हणतो की लव यू मधू. आणि लगेचच मधू खुश होऊन हसू लागते आणि गालातल्या गालात लाजते. तेव्हा आता मधू ही भानावर येते, तर मधूचा तो एक भास असतो आणि मधू ही राघवच्या लग्नाचे स्वप्न बघत आता गालातले गालात एकटीच हसत असते. तेवढ्यात आता रेश्मा तिथे येत राणीला डवचवत म्हणते की राणी वहिनी, कसल्या स्वप्नात गेल्या आहात. रेश्मा म्हणते की दिवसा स्वप्न बघतायत का तुम्ही, चला तुम्हाला काकूनी बोलावलंय. तेव्हा आता राणी म्हणते की आलेच मी. इकडे आता काकू ही कृष्णाला ओढत ओढत घेऊन येऊ लागते. तेव्हा कृष्णा ही काकूला म्हणते की अरे फडफड, कसलं त्रास देतेस तू मला आणि का ओढत घेऊन चाललीस एवढं. आणि आता काकू ही आता कृष्णाला एका अंधाऱ्या रूममध्ये घेऊन येते आणि तिथे आता होम हवन आणि आता पूजेचे सर्व पदार्थ आणि वस्तू ठेवलेले असतात आणि ती खोली सगळी आता मोकळी असते. ते बघून आता कृष्णा म्हणते की हे फडफड, इकडे तू आपल्याला कशाला घेऊन आलीस आणि तू आपल्यासोबत काही गेम वगैरे तर नाही करत ना. तेव्हा आता काकू आणि ऋतुजा खुश झालेल्या असतात. काकू म्हणते की शक्य आहे का तुला त्रास देणं आम्ही. तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग मी सांगितलं ना तर तू तसंच करत जा. तेव्हा काकू म्हणते की आता उपवास कसा करायचा ना, ते जे मी सांगते ना ते ऐक आणि जे व्रत तू पूर्ण करायचं माझ्याकडून चॅलेंज घेतलं ना कृष्णा, ते व्रत आता तू पूर्ण कर. काकू म्हणते की आता तुझी कॉमेडी बंद कर आणि आता हवनाला बस. तर आता लगेचच त्या वस्तूंकडे बघत कृष्णा म्हणते की हवन, तू आपल्याला तर याविषयी बोलली नव्हतीस. काकू म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना राजश्रीला तू व्रताचं सगळं विचारून घे, विचारलंस का मग तू. काकू म्हणते की तुला जर राघवशी लग्न करायचं असेल तर ते व्रत करणं तुला हे भागच आहे. हसतच ऋतुजा म्हणते की हे बघ, राघवसाठी सुद्धा योग्य बायको तूच आणि रत्नपारख्यांसाठी योग्य सून फक्त तूच, हे तुला आता सिद्ध करावं लागेल. काकू म्हणते की हे बघ, श्रावणी सोमवारचं व्रत हे नवऱ्यासाठी करायचं असतं, त्याला उत्तम आरोग्य मिळावं, त्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून हे व्रत करायचं असतं. तर आता सिंधू काकू सांगत असताना ते सगळं ऐकत असते. काकू म्हणते की आणि मला विश्वास आहे हे व्रत तू अत्यंत चांगल्या रीतीने पूर्ण करशील कृष्णा. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि कृष्णाने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे ना, आणि तुम्हाला माहिती आहे का, कृष्णा जे चॅलेंज घेते ना ते ती पूर्ण करतेच. तेव्हा आता कृष्णा म्हणते की बस आणि आता कसं करायचं ते सांग. तेव्हा आता काकू म्हणते की अगदी सोपं आहे ग. हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये फक्त अवती टाकत राहायची. मात्र हे हवन पूर्ण होईपर्यंत त्या जागेवरून अजिबात उठायचं नाही, असे आता काकू ही कृष्णाला सांगते. हसतच ऋतुजा म्हणते की नीट ऐकलं का तू, काही जरी झालं तरी जागेवरून उठायचं नाही. ते ऐकून आता कृष्णा ही मोठ्याने हसतच म्हणते की अरे किती सोपं आहे ते. कृष्णा म्हणते की हा तर माझ्या बाया हाताचा खेळ आहे बघ, आत्ता आपण पूजा कंप्लीट करतो. ते ऐकून आता
ऋतुजा आणि काकू एकमेकींकडे बघत हसू लागतात. तेव्हा आता कृष्णा म्हणते की काय झालं, असा दात काढायला काय झाला. तेव्हा आता काकू म्हणते की तुला काय ही पूजा सोपी वाटते का. काकू म्हणते की एक लक्षात ठेव, या पूजेवरतीच तुझं भविष्य आता अवलंबून आहे. ऋतुजा म्हणते की जर तू ही पूजा व्यवस्थित पार पाडली तरच तुझं राघवशी लग्न होईल. कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना, जर एखादी गोष्ट आपल्याला एखाद्याने सांगितली तर ती आपल्या डोक्यामध्ये स्क्रूट सारखी अगदी फिट्ट बसते. सारखं सारखं आपल्याला ते सांगायची गरज नाही, कळलं का तुम्हाला. तर काकू म्हणते बरं ठीक आहे, कर आता मग पूजेला सुरुवात. तेव्हा आता कृष्णा ही पटकन आता हवनासमोर बसते आणि आता देवाचं पुस्तक हातात घेत सिंधू विचार करते की काकू, मी फक्त ही पूजा एका चॅलेंजसाठी करणार नाही, तर या घरात राघवला दीर्घायुष्य मिळावं, राघवला आरोग्य मिळावं यासाठी करणार आहे. आणि आता पुस्तकाच्या पाया पडून सिंधू ही काडीपेटी घेऊन आता अग्नी प्रज्वलित करू लागते. तेवढ्यात काकू कृष्णाला थांबवत म्हणते की थांब थांब, आम्ही अगोदर बाहेर जातो. कृष्णा म्हणते का. तर काकू म्हणते की कारण हे हवन चालू असताना दुसऱ्या कोणी बघायचं नसतं. कृष्णा म्हणते की असं आहे का. तर काकू म्हणते मग प्रत्येक व्रताचे काही ना काही नियम असतात. आणि आता पटकन काकू ही ऋतुजाला घेऊन बाहेर येते. तर पटकन ऋतुजा दरवाजा बंद करते. काकू म्हणते की अगं दरवाजा का बंद करते. तेव्हा आता काकूला ऋतुजा म्हणते की अहो, होम हवन चालू असताना जर ती पळून गेली तर. तेव्हा आता काकू हसू लागते. काकू म्हणते की अगं अशी कशी पळून जाईल ती, पूजेच्या नियमामध्ये ती बांधली गेली आहे, तुला माहिती आहे का ऋतुजा. पूजेचा नियम काय आहे विसरलीस का तू ऋतुजा. तर ऋतुजा म्हणते नाही हो, हवन चालू असताना आणि पूजा होईपर्यंत जागेवरून उठायचं नाही. काकू म्हणते की मग ती का उठेल, आणि जरी ती उठली तर मग ती चॅलेंज हरेल. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की पण मग जर आणि तरच्या गोष्टी करायच्याच कशाला. दरवाजा बंद आणि विषय संपला. तेव्हा आता काकू म्हणते की मी तुला जे सांगितलं ना ते तू व्यवस्थित केलंय का, नाहीतर आपला प्लान आपल्यावरच उलटवायचा आहे. ऋतुजा म्हणते की हो वहिनी. ऋतुजा म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यावर अविश्वास कशाला दाखवता. तेव्हा आता काकू म्हणते की अगं मी तुझ्यावर कशाला अविश्वास दाखवील, तू जर सगळं नीट आणि व्यवस्थित केलं असेल तर मी तुला कशाला बोलेन. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, तुम्ही मला एखादं काम दिलं आणि ते मी व्यवस्थित केलं नाही असं कधी झालंय का. आणि आता दोघीही पुन्हा आता दरवाजाजवळ येतात आणि काचेतून आता कृष्णाकडे बघू लागतात. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, मी त्या हवनातील गोवऱ्याखाली अगदी आता कापराचा भरपूर वड्या, आहुती आणि गोवऱ्या हे काही तिथे ठेवून दिलंय. ऋतुजा म्हणते की जेव्हा ती हवन पेटवेल तेव्हा खूप मोठा धूर होईल, त्या गोष्टी जळू लागतील. ऋतुजा म्हणते की मग त्या गोष्टी पेटल्यानंतर खूप मोठा धूर होईल आणि तिला श्वास घ्यायला त्रास होईल, आणि मग श्वास घ्यायला त्रास झाला की लगेच ती उठेल, आणि एकदा का हवनापासून उठून तिला बाहेर यावाच लागेल, आणि जर तिने तसं केलं तर मग तिचं व्रत मोडेल. आणि एकदा का ती या हवनावरून उठली मग या घरातून ती कायमची बाहेर, अशी आता ऋतुजा काकूला सांगते. तेव्हा काकू खूप खुश झालेली असते. इकडे आता हवनाच्या पाया पडून सिंधू ही हवनामध्ये अग्नी प्रज्वलित करते आणि त्यामध्ये आता तेल टाकू लागते. ऋतुजा आणि काकू आता ते सगळं काचेतून बघत असतात. आणि आता सिंधूने दुसऱ्या बाजूला आता दुधाचा चमचा घेऊन आता दुधाचे उदक आता महादेवाच्या पिंडीवरती सिंधू सोडू लागते आणि तोंडाने ओम नमः शिवाय असा जप आता सिंधूने सुरू केलेला असतो. तर आता शेजारीच एका हाताने सिंधू ही हवनामध्ये आता तेल टाकत असते, अग्नी प्रज्वलित झालेला असतो, आणि दुसऱ्या हाताने ओम नमः शिवाय असे म्हणत आता महादेवाला अंघोळ घालत असते. आणि आता विस्तव हा वाढू लागलेला असतो, आणि आता तेल टाकल्यानंतर विस्तव मोठा मोठा होत जातो. तर सिंधूने ओम नमः शिवायचा जप चालूच ठेवलेला असतो. इकडे आता राजश्री ही हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात राघव खिशात हात घालून राजश्रीकडे येतो आणि म्हणतो की आई, सिंधू कुठे तुला माहिती आहे का. तर राजश्री म्हणते की अरे ती तिच्या खोलीमध्ये असेल. तेव्हा आता इकडे तिकडे बघत राघव म्हणतो की नाही, मी आल्यापासून बघतोय ती मला कुठे दिसली नाही. तेव्हा राजश्री म्हणते की तू तिच्या खोलीत बघितलं का. राघव म्हणतो की हो बघितलं मी, ती तिथे नाहीये. तेव्हा राजश्री म्हणते काय रे, तुला सिंधू शिवाय करमत नाही वाटतं.
तर आता इकडे तिकडे बघत राघव हा राजश्री शेजारी बसतो आणि म्हणतो की ॲक्च्युली घरात ती नसली तर अगदी शांतता पसरल्यासारखं वाटतंय. तेव्हा आता राजश्री राघवचा कान पिळत म्हणते की राघव, तू तिची खोडी काढलीस ना तर मग बघ. तेव्हा आता राघव म्हणतो की आई, तू माझी आई आहेस आणि मी तुझा मुलगा आहे, दरवेळेस तू तिची बाजू का घेतेस. राजश्री म्हणते की ती सुद्धा माझी मुलगी आहे आणि खरं खरं सांग, तू तिच्याशी भांडलास का आणि तिची खोडी काढली का. राघव म्हणतो की नाही आई. तर राजश्री हसतच म्हणते की खोटं बोलतोयस तू, मला चांगलंच ठाऊक आहे तू काय करू शकतो आणि काय नाही ते. राजश्री म्हणते की राघव, अरे आता 2-3 दिवसांनी तुमच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत, तेव्हा जर तू तिला त्रास दिला तर मग बघ. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही माझी आई, इथून पुढे मी तिला त्रासही देणार नाही. राघव म्हणतो की आता तरी सांग ती कुठे आहे. तर हसतच राजश्री म्हणते की अरे हो आठवलं, आज श्रावणी सोमवार आहे ना. तेव्हा आज वहिनी साहेबांनी सिंधूला त्यांच्यासारखा उपवास करायला सांगितलाय. ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. तर आता राघव हा विचार करू लागतो. इकडे आता सिंधू ही हवनकुंडासमोर ओम नमः शिवायचा जप करत असते. काकू आणि ऋतुजा दरवाजातून बघत असतात आणि आता सिंधू ही ऋतुजाने दिलेल्या त्या सगळ्या गोष्टी हवनकुंडात टाकत असते आणि आता धूर व्हायला सुरुवात होते. राजश्री म्हणते की तुमच्या लग्नासाठी वहिनी साहेब आता सिंधूकडून त्या जशा पूजा करायच्या ना तशीच पूजा करून घेऊ राहिल्यात आणि त्यासाठी सिंधू ही मंदिरात गेली असेल. इकडे आता राघव ते ऐकून विचार करतो की कृष्णाला उपवास सहन होत नाही आणि आता काकूसारखा उपवास म्हणजे हे तर खूप अवघड आहे. तेव्हा आता राजश्री ही राघवकडे बघते आणि राघव विचार करत असलेला बघून राजश्री म्हणते की राघव, अरे सिंधू मंदिरात गेली. तेव्हा आता राजश्री म्हणते की पूजा झाली की येईल मग ती घरी. तेव्हा आता राघवला ज्या वेळेस कृष्णा ही वड सावित्रीची पूजा करायला गेली होती ते सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येतं आणि आता वडाचे फेरे मारत असताना आपण सुद्धा कसे कृष्णासोबत वडाचे फेरे मारत होतो हे राघवच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता सिंधू ओम नमः शिवायचा जप चालू ठेवून हवन कुंडात आता अग्नीमध्ये तेल आणि काकूने दिलेल्या त्या वस्तू जाळत असते आणि आता इकडे सिंधू ही पूजा करत असताना इकडे राघव आणि आता वेणू हा क्रिकेट खेळू लागतो. तर आता राघवने म्हणजे वेणूने फेकलेला चेंडू राघव त्याच्या बॅटने मारतो आणि तो चेंडू आता जोराने सिंधू ज्या रूममध्ये आता पूजा करत असते त्या रूमच्या खिडकीच्या काचेला लागते आणि ती खिडकीची काच फुटून आता तो चेंडू आता डायरेक्ट त्या हवनासमोर असलेल्या तांदळाच्या ताटामध्ये पडतो आणि ते तांदूळ आणि त्या सगळ्या वस्तू आता खाली पडतात आणि काही आता हवनकुंडामध्ये अग्नीमध्ये पडतात. आता खूप मोठा धूर झालेला असतो आणि आता काचेतून अखेर तो धूर बाहेर जाऊ लागतो. इकडे आता ओम नमः शिवायचा सिंधूने जप चालूच ठेवलेला असतो आणि आता सिंधू ही चक्कर येऊ लागते. तेवढ्यात आता मधू, राघव हे सगळे जण तिथे येतात. तेव्हा आता सिंधूला ती पूजा करताना बघून राघवला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता सिंधूला चक्कर येऊ लागते आणि सिंधू खाली पडू लागते. पण तेवढ्यात राघव पळत येऊन सिंधूला धरतो आणि आता सिंधू ही तोंडाने ओम नमः शिवाय म्हणत असते आणि आता राघव सिंधूचा हात धरून आता महादेवाच्या पिंडीवरती आता दूध टाकतो आणि अखेर राघव आणि सिंधूने मिळून ते व्रत पूर्ण केलेलं असतं. तेव्हा आता सिंधू चक्कर आलेली असताना देखील काकूला म्हणते की फडफड, आपण अखेर हे व्रत पूर्ण केलंच. तेव्हा आता सिंधूने ते खडतर व्रत पूर्ण केलेलं बघून काकू आणि ऋतुजाला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवसाठी अखेर सिंधूने ते व्रत पूर्ण करून आता सिंधू ही राघवची झालेली असते. तर कसं वाटलं राघवचं सिंधूवरचं आणि सिंधूचं राघववरचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आता व्रत पूर्ण करताच आता राघव आणि सिंधू एकमेकांसोबत लग्न करून कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.